आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहितदादा पवार आहेत। दादा, धनंजय मुंडेंनी सासवडच्या सभेमध्ये टीका केली की माझ्याकडे सगळे व्हिडिओ आहेत। शरद पवारांची बैठक जी आहे ती कोणत्या घरी झाली त्याचे सगळे फोटो व्हिडिओ माझ्याकडे आहेत। मात्र दादांवरती जी टीका केली जाते त्या टीकेमध्ये तथ्य नाही, ते सगळे व्हिडिओ माझ्याकडे पुराव्यासकट आहेत। व्हिडिओ असेल तर तुम्ही दाखवा, आमच्याकडे पण व्हिडिओ जे काय दाखवायचं आम्ही दाखवू। पण एक चांगली गोष्ट आहे की धनंजय मुंडे साहेब बाहेर तरी आले, 4 महिने गायब झाले होते। आता भाषणाची वेळ आली की लगेच स्टेजवर दिसायला लागले। पण आमचा शेतकरी अडचणीत होता, कृषी मंत्री म्हणून त्यांना बाहेर येता आलं नाही, त्यांच्या शेतावर जाता आलं नाही, विम्याचे पैसे अजून मिळालेले नाहीत, गेल्या वर्षीचा सातत्याने जो पाऊस झाला त्याचा मोबदला अजून मिळालेला नाही। आमचा शेतकरी आज अडचणीत आहे, जे काही पीक होतं ते आता वाळून गेलेलं आहे, तिथं जनावरं आज बिना चारे आहेत। आता अशा परिस्थितीमध्ये मंत्रिपद असताना सुद्धा 4 महिने तुम्ही गायब होता। आता मात्र इलेक्शनला प्रचार करण्यासाठी तुम्ही आलेला आहात। मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो की ज्या ज्या सभेमध्ये ते तिथं भाषण करतील खालून विचारा कुठं गायब झाला होता आणि का शेतकऱ्याला तुम्ही सोडून गायब झाला होता, याचं उत्तर आधी त्यांनी द्यावं, नंतर व्हिडिओचं आपण बघूया। धनंजय मुंडे असं म्हणतायत की अजित पवारांना सातत्यानं विलन केलं जातंय। 2014ला विलन केलं, 2019ला सुद्धा विलन केलं। अजित पवारांच्या वाट्याला जे संघर्ष आलाय, जे अजित पवारांनी भोगले तेच सुद्धा मी भोगलेलं आहे। 2014ला सगळी मंत्रिपद जी आहे ती ठरलेली होती। हे बघा, मला एकच माहिती आणि लहानपणीपासून आणि मराठी माणूस म्हणून एकच गोष्ट माहिती, जो वडीलधाऱ्याला सोडतो, जो वडिलाला सोडतो, जो नात्याला सोडून सत्तेत जातो, सत्याची जागा सोडून असत्तेकडे फक्त स्वार्थासाठी जातो, तो कधीही हिरो नसतो, त्याला विलनच मानलं जातं। दुर्दैवाने राजकीय दृष्टिकोनातून आज बघायचं झालं तर भाजपचं ऐकून आणि हे जे त्यांच्या अजितदादांच्या आसपासचे नेते आहेत ना, कानाला लागून दुर्दैवाने अजितदादांना विलन कोणी बनवलं असेल तर ह्याच 4-5 लोकांनी बनवलं। आणि आज जी काही परिस्थिती अजितदादांची झाली यांच्यामुळे आणि भाजपमुळे झालेली आहे। एक असा व्यक्ती जो उद्या जाऊन पुरोगामी विचाराचा मुख्यमंत्री बनू शकला असता, आज 9 सीटाऐवजी फक्त 4 सीट मिळतात आणि त्यासुद्धा त्यातलं एक सुद्धा निवडून येणार नाही। आज अशी परिस्थिती दादांची याच लोकांनी करून ठेवली। त्यामुळे विलन कोण आणि हिरो कोण हे लोक तिथे ठरवणार आहे। उगाच तुम्ही भाषणं करून आणि वक्तव्य करून लोकांची दिशाभूल करू नका। जेव्हा शेतकरी महाराष्ट्राचा अडचणीत होता तेव्हा तुम्ही कुठं गायब झाला होता हे कुठे ते लोकांना सांगा। धनंजय मुंडे असं म्हणतायत की घरच्या लक्ष्मीला बाहेरचे पवार म्हणण्याची वेळ जी आहे ती कुणावरती येऊ नये। आम्ही सुद्धा भावनेचं राजकारण करू शकतो, मात्र आम्ही विकासावरती राजकारण करू। त्यांना पुरोगामी विचार कसा कळणार? पवार साहेब काय म्हणत होते? पवार कुटुंबाने पुरोगामी विचार हा जपला, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जपला। आता भाजपच्या विरोधात राहून आम्ही हा विचार जपत होतो। अजितदादा आणि त्यांचे जे काही नातेवाईक आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये 2 मुलं, काकी, हे 4 जण आता वेगळी राजकीय दृष्टिकोनातून झाले, भाजपबरोबर गेलेले आहेत। त्यामुळे त्यांनी प्रतिगामी विचार हा स्वीकारलेला आहे। त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून कुटुंबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे 4 आता वेगळे झालेत, नाही तर बाहेरचे झालेले आहेत, हे साहेबांना म्हणायचं होतं। आता दादा म्हणतात का गोष्टी भावनिक करू नका। आता तुम्हीच सर्वजण भावनिक करत असताल, त्याच्यावर राजकीय पोळी भाजत असताल तर याला कुठं काय आपण म्हणायचं? राहिला प्रश्न, ते कृषी मंत्री आहेत, शेतकरी आमचा अडचणीत होता तेव्हा हे कुठं होते हे कुठेतरी लोकांना त्यांनी सांगावं। आज दादांनी ताईंची नक्कल केली, ते असं म्हणतात की मी जी विकास कामं केलेली आहेत तेच विकास कामं कार्यपुस्तिकेमध्ये आपल्या खासदार सांगतायत। 15 वर्ष तुम्ही त्यांना निवडून दिलं, मात्र ते सतत मोदींना विरोध करत राहिले आणि त्याचा परिणाम म्हणून केंद्राचा निधी जो आहे तो मतदारसंघामध्ये आला नाही। असं कोण म्हणलं? रस्त्याचा मोठ्या प्रमाणात निधी आणला, गडकरी साहेबांचं पवार साहेबांचे वेगळे संबंध होते, अजूनही आहेत। आणि त्याच्याचबरोबर येत्या काळामध्ये BJPचं सरकार या देशात येणार नाही, सुप्रियाताई तिथं खासदार असताना कदाचित मंत्रिपदसुद्धा त्यांना तिथं मिळेल। त्यामुळे ही बाजूसुद्धा तिथं आहे आणि दादा नक्कीच कष्ट करत होते। पण आपण कुठल्याही सामान्य व्यक्तीला विचारलं तर 2014 आधी जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेत आली त्याला प्रामुख्याने कोण जबाबदार होतं? तर आदरणीय पवार साहेब होते। नेत्यांची भाषणं व्हायची पण प्रामुख्याने जबाबदार कोण होतं? तर साहेब असायचे। साहेब जबाबदार असताना सुद्धा साहेब केंद्रात असायचे आणि तेव्हा मंत्रिपद राज्याचं कोणाला असायचं? दादा आणि त्या सगळ्या नेत्यांना असायचं, जे आता पलीकडे गेलेले आहेत। आणि ते मंत्रिपद मिळून आपापल्या मतदारसंघामध्ये त्यांनी तिथं निधी आणला। आता कोणामुळे आणला? 100% तर त्यांच्यामुळे नाही आला, पवार साहेबांचा सुद्धा त्याच्यामध्ये वाटा आहे, हे ते आज विसरून गेलेत भाजपबरोबर गेल्यानंतर। महाविकास आघाडी सरकार जेव्हा आलं होतं तेव्हा दादांनी 2-2.5 वर्षामध्ये करोना असताना सुद्धा मतदारसंघामध्ये, त्यांच्या मतदारसंघामध्ये 3000 कोटी रुपये आले। आता महाविकास आघाडी सरकार काय दादामुळे आलं का? साहेबांमुळे, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसमुळे आलं। त्याच्यात त्यांनी तो निधी मतदारसंघामध्ये आला, मग त्याच्यामध्ये साहेबांचा हक्क नाही का? सुप्रियाताईचा हक्क नाही का? आज तुम्ही फक्त BJP बरोबर गेला, केंद्रातल्या नेत्यांना तुम्हाला दाखवायचं
म्हणायचं की तुम्ही पवार कुटुंबाबरोबर नाही, म्हणून तुम्ही साहेबांच्या विरोधात बोलताय आणि साहेबांच्याच कार्यक्षमतेवर आज तुम्ही प्रश्नचिन्ह उभा करताय. त्यामुळे भाजपचं ऐकून उद्या जाऊन कदाचित दादा हेही म्हणतील की साहेब मुख्यमंत्रीच नव्हते, साहेब नेताच नव्हते, साहेब आमदारसुद्धा नव्हते, जे काही केलं ते अजितदादांनीच केलं. ही कदाचित पुढच्या 10 दिवसामध्ये परिस्थिती येईल. पण 4 जूनला जो काही निकाल लागेल त्यानंतर हे सगळे नेते शांत बसून गप्प बसतील आणि ह्याच्यातले बहुतांश नेते भाजपबरोबर गेलेले असतील. आज भाषणामध्ये बोलताना सुद्धा असं म्हणाले की मी 4 जून नंतर काय राज्याबाहेर जाणार नाहीये. मग राज्याबाहेर जाणार नाही म्हणजे त्याचा अर्थ म्हणजे विकास कामांचं मी जे आश्वासन देतोय ते मी पूर्ण करणार. आता त्यांना त्यांचेच नेते जेव्हा भाजपच्या तिकिटावर लढण्यासाठी अनेक लोक तिकडे जातील, 20-21 आमदार परत आमच्याकडे येतील. दादांकडे जे कोणी आमदार असतील, आता दादांनी निर्णय महाराष्ट्रात राहून असा घ्यावा लागणार आहे, भाजपबरोबर जायचं का पुढे जाऊन त्यांच्या पार्टीचं काय करायचं. सुप्रियाताईंचा विजय नक्की 100%. आपण पाहतोय की सुप्रियाताईंचा विजय जो आहे तो नक्की आहे अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवारांनी दिल्याच पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार ननवरेसोनी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.